आम्ही तयार आहोत. हे नाही येऊ शकत. नाही नाही नाही. अगं वेडी आहेस का सरस्वती? घाबरलो ना आम्ही. कुणाशी बोलतेयस? खूप खूप वाईट स्वप्न पडलं मला. खूप वाईट स्वप्न होतं. सरू, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायला लागलीस का? काय स्वप्न पडलं? आजींनी काय? आजींनी एजे आणि लीला समोर पदर पसरला. त्यांच्याकडून वचन घेतलं की लग्न करा. आणि आजींनी त्याला इतकं इमोशनल ब्लॅकमेल केलं तर दोघांनी पण लग्नाला होकार दिला. नाही नाही नाही, हे नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. स्टॉप इट. गप्प बस. असं काही होणार नाहीये. काही बोलू नकोस. मला नाही वाटत आजींनी तिला लग्नासाठी बोलवलं असं. मग कशासाठी बोलवलं असेल वहिनी? पेशन्स ठेवा ना जरा. कळेल कशासाठी बोलवलं ते. आजी, अहो काय झालं? तुम्ही का रडताय? लीला, माझ्या अभिरामकडनं खूप मोठी चूक झाली. तू मनामध्ये त्याचा राग धरू नकोस प्लीज. चूक? कसली चूक? मला काय वाटतंय माहिती आजी? मला असं वाटतंय मी एखाद्या सिरियलच्या सेटवर आले आणि तुम्ही तिथल्या आजी आहात. किती कोड्यात बोलताय, मला काहीच कळत नाहीये. लीला, अभिरामने तुझ्यासोबतचं लग्न मोडलं. त्याने असं नाही करायला हवं होतं. त्यामुळे तुम्हाला किती त्रास झालाय. अंकलमुळे मला त्रास होतो हे खरंय, पण त्यांनी लग्न मोडलं म्हणून मला त्रास झाला असं अजिबात नाहीये. मी तर म्हणेन की लग्न मोडल्यामुळे ना माझी सुटका झाली. मला आनंदच झालाय. म्हणजे मग तू काल असं चेहरा पाडून बसली होतीस? नाही नाही अहो आजी, त्याचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाहीये. ते काल ना मला माझ्या मावशी आईसाठी वाईट वाटत होतं, पण तुम्ही किती छान समजूत घातलीत माझी. आता ना माझी खात्री पटली की माझ्या बरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर कायम चांगलंच होणार. माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. मी मोठी ऍक्ट्रेस पण होणार. म्हणजे अभिराम सोबत ठरलेलं लग्न मोडलं याचं वाईट नाही वाटलं? अजिबात नाही. उलट मला तर त्यांच्या बरोबर लग्न करायचंच नव्हतं. तुम्ही सांगा, मी अंकल बरोबर कसं काय लग्न केलं असतं? ते इतके परफेक्ट, मी अशी इतकी धांदरट. आजी, आम्ही एकमेकांना 5 मिनिटंही सहन करू शकत नाही. एकमेकांबरोबर आयुष्यभर कसे काय राहिलो असतो. आणि माझा इतक्यात लग्न वगैरे करायचा अजिबात विचार नाही. मेहंदीच्या दिवशी ना मी हेच सगळं अंकलना स्पष्ट सांगितलं आणि त्यांना ते पटलं सुद्धा. पण कसं आहे ना, जर मी लग्न मोडलं असतं ना तर माझ्या मावशीला अजिबात आवडलं नसतं. म्हणून अंकलनी मला नाकारण्याचं नाटक केलं. नाटक? म्हणजे अभिरामनं हे सगळं तुझ्यासाठी केलं? तुमचं लग्न मोडण्यात अभिरामची काही चूक नाहीये? नाही आजी, या सगळ्यात अंकलची काहीही चूक नाहीये. तुम्ही उगाच त्यांना दोष देऊ नका. माझ्याकडनं काय घडलं देवा? हो आजी, तुम्ही का परत रडताय? मी माझ्या मुलाला नाही ओळखू शकले लीला. माझा अभिराम कसा आहे मला चांगलं माहित असून सुद्धा मी त्याला दोष दिला. मी त्याला नको नको ते बोलले. मी बरं तू इथे थांब, मी आलेच. अभिरामला भेटून आले. अभिराम, आई तू वर का आली? तू हाक मारायची, मी खाली आलो असतो. तू वर का आलीस? मला माफ कर.
मी चुकले, खरंच चुकले. तू माझी माफी का मागतेस? तुला कोणी बोललं का काही? एक आई म्हणून तुला समजून घेण्यात चुकले मी अभिराम. तू मला समजून घेतलं नाहीस हे कधीच शक्य नाही आई. नाही. लीलानं मला आता खरं खरं सांगितलंय सगळं. अभिराम, तू तिच्यासाठी लग्न मोडलंस, लीलासाठी माझा राग पत्करलास. आणि तुझ्या मनात काय चाललंय हे एक आई म्हणून मी जाणू शकले नाही. मला खूप राग येतोय स्वतःचा. मी माझ्या मुलाला नाही जाणू शकले. अशी कशी वागू शकते रे मी? तू असा विचार करू नकोस आणि हे सगळं विचार करून तू टेन्शन घेऊ नकोस. तुला तुझी तब्येतीची काळजी घ्यायची आहे. हे असं केल्याने उगाच तुझा स्ट्रेस वाढेल. प्लीज नको. नाही नाही नाही, आता काही त्रास होत नाहीये रे बाळा मला. उलट मला खूप हलका हलका वाटतंय. असं वाटतंय की माझ्या मनावरचा मनाचा बोझ उतरलेला. बस तू ना मनामध्ये काही किलमिश ठेवू नकोस बाळा. तू सतत आनंदी राहा, खुश राहा. मला फक्त एवढंच हवंय, माझा मुलगा खुश राहावा. आई, तू आनंदी असशील ना तर मी आनंदी राहीन. फक्त तू बरी हो. तू असं परत आजारी पडून मला परत टेन्शन देऊ नकोस का? प्लीज. बस आता. बस. तुला हसायला काय झालं? नाहीतर काय, जे हसतात ना त्यांचे दात दिसतात. दिसू देत, माझेच दिसतील ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला माहितीये तुम्ही कसे दिसताय? कशा? जुन्या फिल्म मध्ये त्याचे हिरोईनच्या समोर गुंड उभे राहतात ना, तसे. तोंडाला येईल ते बोलू नकोस. ही आपल्याला गुंड बोलते. नाही नाही, मी फक्त स्टॉप इट. पण तुमचं काय ग? तिच्याशी टाइमपास करण्यापेक्षा कामाचं बोला. सॉरी वहिनी. आजीने तुला का बोलवलं होतं? त्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून बोलवलं. ते आम्हालाही माहितीये. माहितीये ना, मग कशाला विचारताय? तू त्यांना काय बोललीस? आजी रूम मधून बाहेर आल्या तेव्हा एवढ्या खुश का होत्या? कारण मी त्यांना मेहंदीच्या दिवशी जे जे झालं ते सगळं खरं खरं सांगून टाकलं. म्हणजे तू नक्की काय सांगितलंस? सत्य सत्य सत्य. ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. स्पष्टपणे सांग, काय सांगितलंस? एजेंनी माझ्या बरोबर लग्न का मोडलं ते मी त्यांना सांगून टाकलं. अय्यो बहिणी, झालं, संपलं आता सगळं. हिने आजींना सगळं खरं सांगितलं असणार. मेहंदीच्या दिवशी तुम्हीच तिला पळायला मदत. सरस्वती, हळू बोल. वहिनी, सरू म्हणते ते खरं असेल तर मग तर आजी आता एजंटला सगळं सांगणार. तसंही ते आता एजंटशीच बोलायला गेलेत. आणि मग एजे ते आता आपल्याला काय शिक्षा देतील? एजंटनी आपल्याला पोळ्या लाटायला सांगितलं तर? मला तर पोळ्या लाटायला येतच नाही. गप्प बस सरस्वती. मी तुला शेवटचं विचारते. स्पष्टपणे सांग, काय बोललीस तू त्यांना? तुझ्या बरोबर टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाहीये. बोल. सांगते. आजींना असं वाटत होतं की अंकलनी माझ्या बरोबर ठरलेलं लग्न मोडून माझ्यावर अन्याय केला आणि त्याच्याच टेन्शनमुळे ते इतके आजारी पडले. मग काय, मग मला त्यांना सगळं खरं खरं सांगावंच लागलं. मी त्यांना हेच सांगितलं की मेहंदीच्या दिवशी
मी स्वतःहूनच पळून गेले होते. आणि हेही सांगितलं की मलाच ते लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. आमच्याबद्दल काही सांगितलं नाही. कारण कसं आहे, तुमचा उद्देश काही असला तरी सुद्धा त्या दिवशी तुम्ही माझी मदतच केली. आणि आपल्याला मदत करणाऱ्याबद्दल वाईट बोलणं हा कृतघ्नपणा असतो. एवढी काही वाईट नाहीये मी. त्या दिवशी तुम्ही मला मदत केली हे मी कोणाला कधीच सांगणार नाही. आणि हो, तुम्ही ना आजींची काळजी घ्या, म्हणजे त्या सतत आनंदी राहतील असं बघा. म्हणजे काय, मग मला इथे परत यायची गरजच पडणार नाही काय. अंतरा, आज लीलाशी बोलल्यानंतर ना मनातली भीती खूप कमी झाली ग बाळा. जे काही घडलं त्यात आपल्या अभिरामची काहीच चूक नाहीये हे ऐकल्यानंतर तर अगदी मोकळं मोकळं वाटलं मला. पण का कुणास ठाऊक लीलाशी बोलताना ना मला सारखी तुझी आठवण येते. हो खरंच, जेव्हा जेव्हा मी लीलाशी बोललीये तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की तूच माझ्या समोर आहेस. तू अशीच होतीस ना, लोभस, सगळ्यांची मनं जिंकणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी. आज तू नाहीयेस. तू लग्न करून या घरात आलीस ना अंतरा, तेव्हा आपल्या दोघींमध्ये कसं सासू सुनेचं नातं हवं होतं ना, मायलेकीचं नातं झालं होतं आपलं. एक आईची आपल्या मुलीबरोबर मैत्री असते ना, तसं मैत्रीचं घट्ट नातं निर्माण झालं है ना. तू गेल्यानंतर जसा अभिराम एकटा पडला तशी मी पण एकटी पडली. नंतर मी कोणाशीच अशी मैत्री नाही करू शकले, एवढी जवळीक निर्माणच नाही झाली माझी कोणासोबत. पण लीलाला भेटल्यानंतर काय बाबा, तुझीच आठवण सारखी. बघितलंस ना तू किती काळजीनं ती मला बघायला आली. यापुढे आता माझी आणि लीलाची कधी भेट होईल नाही होणार माहित नाही ग. मला ना असं सारखं वाटतंय की तिला ना माझी आठवण म्हणून काहीतरी मायेची भेट द्यावी, प्रेमाची भेट द्यावी. तुला आठवतंय ना अंतरा, तू जेव्हा लग्न करून घरी आली होतीस त्यावेळेला मी तुला आपल्या दोघांमधल्या नात्याची मायेची भेट म्हणून एक साडी दिली होती है ना. ही साडी, आज ही साडी मला ना लीलाला द्यावीशी वाटते. अंतरा, मी ही साडी लीलाला दिली तर तुला चालेल का ग? मला माहित आहे अंतरा, तुलाही ते आवडेल. खरं लीला तुझी ही पहिली निवड होती ना. आजी, तुम्ही इथे आहात होय? मी सगळीकडे शोधत होते तुम्हाला. आणि हे काय आजी, आता कुठे बरं वाटतंय ना? असं लगेच इकडे तिकडे फिरायला सुरू करू नका, मला अजून आरामाची गरज आहे. बरं, मी ना निघते आता. घरी मावशी आई वाट बघत असेल ना. लीला, मला तुला परत भेटावंसं वाटलं तर कसं भेटू मी? फक्त एक फोन करा, मी लगेच येईन. आणि मला तुला काही द्यावंसं वाटलं तर घेशील? काय? लीला, मला तुझ्याशी बोलल्यानंतर आज खूप हलकं हलकं वाटलं. खरंच सांगते. कसं असतं ना, आपल्या आजूबाजूला माणसं असतात, आपण त्यांच्याशी बोलतो, पण सगळीच माणसं आपल्या मनापर्यंत पोहोचू शकत नाहीत ना. आणि आपणही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाही. काही माणसांशी बोलल्यानंतर कसं समाधान वाटतं, तर काही माणसांशी बोलल्यानंतर शांत वाटतं. तुझ्याशी बोलल्यानंतर मला तसंच शांत शांत वाटायला लागले.
ही अशी भावना आहे ना खूप वर्षांनंतर माझ्या मनात आली. अगदी पूर्वी ज्या वेळेला मी अंतरासोबत बोलायचे ना, त्यावेळेला मला असं वाटायचं. आज आमच्या दोघींमध्ये खूप मैत्री होती. माझं आणि अंतराचं नातं ना अगदी माईलेकीचं होतं, सासू सुनेपेक्षा त्याहीपेक्षा जास्त मैत्रीचं होतं. आज ती आपल्यात नाहीये, ती जागा रिकामीच राहिली. तुझ्यासोबत बोलल्यानंतर ना असं वाटायला लागलं की ती जागा भरली आता. मी ना मैत्रीची भेट म्हणून अंतराला साडी दिली होती. तुला पण अशी मैत्रीची भेटवस्तू दिली तर तू स्वीकारशील का? तुम्हाला कसं नाही म्हणेन मी आजी. ही साडी मी अंतराला दिली होती. ही साडी स्वीकारशील? मला तुला या साडीत पाहायचंय. ही साडी कशी? नको. का ग? घे ना. आजी अहो, तुम्हाला माहिती आहे ना मला अंकलची किती भीती वाटते ते. आणि त्यांना जर कळलं ना की मी ही साडी घेतली तर ते खूप चिडतील माझ्यावर. आणि आजी, ही साडी त्यांच्या पहिल्या बायकोची आहे ना, त्यांच्या भावना असणार या साडी. लीला, अभिराम चिडला तर मी बोलेन त्याच्याशी. ही साडी तुला देण्याचा निर्णय माझा आहे की नाही? आणि अभिराम पेक्षाही माझ्या जास्त भावना अडकल्या आहेत. घे ना अगं, घे ना. ह्या घरातली इतर माणसं माझ्याशी कशीही वागली असली तरी आजी माझ्याशी पहिल्या दिवसापासून खूप प्रेमाने वागतात. मला माझ्या आजीचा सहवास काही फारसा मिळाला नाही, त्यामुळे मला सुद्धा ह्या आजी अगदी माझ्या आजींसारख्याच वाटायला लागल्यात. काय करू आता मी? लीला, घेतेस ना साडी? तुम्ही इतकं म्हणताय म्हणून घेते मी ही साडी. पण आजी, आताही नेसून दाखवायला फक्त सांगू नका. नाही, मी पुढच्या वेळी तुम्हाला भेटायला येईन ना, तेव्हा मी नेसून येईन ना. हा, अभिरामचं लग्न तोंडावर आलंय लीला. याच्यानंतर तुझी आणि माझी भेट होईल की नाही देवच जाणे. म्हणून मला असं वाटतंय तू जाताना ही साडी इथून नेसून जावीस. मला तुला या साडीत पाहायचंय. मी तुला मदत करते ना. तुम्ही? का अगं, वेडी आहेस का तू? मी करते तुला मदत. मी पण तुझ्या आजी सारखीच आहे ना. दुर्गा, 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 माझ्या रूम मध्ये कोणी गेलो होतं? आम्ही तिघी खालीच होतो एजे. होय जे, मी तर कालपासून तुमच्या रूम मध्ये नाही गेले. कपाटातून अंतराची एक साडी मिसिंग आहे. काय? हे कसं शक्य आहे? आम्ही कोणीच तुमच्या रूम मध्ये गेलो नाहीये, नाही ना? आणि जरी गेलो तरी आम्ही अंतराईंच्या कपड्यांना किंवा कपाटाला हात नाही लावत. मी गेले होते तुझ्या रूम मध्ये अभिराम. अंतराची साडी कपाटातून मी काढली. काय? तुला माहितीये मी अंतराची प्रत्येक गोष्टी किती जपून ठेवली आतापर्यंत. आणि तुला हेही माहिती आहे की अंतराची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी तिची एक आठवण आहे. सगळं माहित आहे मला अभिराम. मी अंतराची साडी कपाटातून काढली कारण मला ती कोणाला तरी द्यावीशी वाटली. आजी, तुम्ही कुणाला दिलीत तुम्ही साडी? लीला,